राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पुन्हा एकदा मानवतेला काळिमा भासला आहे. एका आईने आपल्या 4 वर्षाच्या निरागस मुलाला गळा दाबून ठार मारले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे. जयपूर पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी महिलेचे नाव सरिता देवी असून ती वाराणसीची रहिवासी आहे. पतीशी असलेल्या वादातून तिने हे भयानक कृत्य केले. ती आपल्या मुलाला घेऊन माहेरी जाऊ इच्छित होती, पण मुलगा आईसोबत जायला तयार नव्हता. याच रागातून तिने आपल्या निरागसाला गळा दाबून ठार मारले. पोलिसांच्या मते मुलगा जास्त वेळ वडिलांसोबत राहायचा आणि तो वडिलांना सोडून आजीकडे जायला कसल्याही परिस्थितीत तयार नव्हता. घटनेच्या वेळी सरिताचा पती कारखान्यात कामाला गेला होता. रात्री जेव्हा पती घरी परतला तेव्हा त्याने पत्नी आणि मुलाला झोपलेले पाहिले. सकाळी जेव्हा आजीने मुलाला उठवायला खोलीत प्रवेश केला तेव्हा तो बेशुद्ध अवस्थेत आढळला. हे पाहून घरचे घाबरले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शोधाची कार्यवाही सुरू केली. शोधन अहवालात मुलाचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपी महिलेची चौकशी केली असता तिने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी सांगितले की सरिता आणि मुकेशचे लग्न केवळ 5 वर्षापूर्वी झाले. 4 वर्षापूर्वी मुलाचा जन्म झाला होता. कुटुंबात सर्व काही सुरळीत चालले होते, पण पतीशी असलेल्या वादामुळे ती त्रासात होती. त्यात मुलाने आजीकडे जाण्यास नकार दिला आणि वडिलांसोबत राहण्याचा हट्ट धरला होता. तेव्हा सरिताला राग आला आणि तिने आपल्या मुलाला ठार मारले.